जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन। सोलापूर शहरातील झोपडपट्टी भागांमधील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून आपल्या स्तरावरील जीवनावश्यक वस्तूंचे तातडीने वितरण करण्यात यावे। केंद्र शासन व राज्य शासन यांच्याकडून लॉकडाऊनचा कधी आदेश येईल याचा नेम नाही। या अगोदर जीवनावश्यक वस्तूंचे तातडीने वितरण करण्यात यावे असे निवेदन जिल्हाधिकारी साहेब व मुख्यमंत्री साहेब यांना ईमेलद्वारे सादर करण्यात आले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे यांच्या हस्ते देण्यात आले। यावेळी सीएम ग्रुपचे संस्थापक मनोज चलवादी, रमाकांत बाळशीकर, दादासाहेब सरवदे, सचिन चलवादी, आदर्श जाधव, अभिषेक चलवादी, विश्वरत्न कांबळे, राहुल बाळशंकर, बुद्धभूषण कांबळे, तुकाराम जाईजागडे, रविकांत भालशंकर, तोसीफ शेख, अजय सिंग, सत्यपाल भांगे, सूरज गायकवाड, राजाभाऊ साबळे आदी उपस्थित होते। अतिशय गरीब व उत्कृष्ट लोक आपल्या सोलापूर शहरामध्ये आहेत। मोलमजुरी करून खात असताना आत्ता 6 महिने झाले जनजीवन सुरळीत चालू असताना परत अजून पेशंट वाढत आहेत। तर आजूबाजूच्या शहरामध्ये लॉकडाऊन घोषित झालेला आहे, पण सोलापूर शहर हे स्मार्ट सिटीमधून घोषित झालेलं आहे। ह्याला निधीही मिळालेले आहेत, पण सोलापूर हे शहर सगळ्याच्या दृष्टीने चर्चेमध्ये असल्यामुळे सोलापूर शहरामध्ये अतिशय गरीब लोकही राहतात। त्यांच्याकडे लक्ष देण्यात आले पाहिजे असे शासनाला मी विनंती करतो। आणि अजून परत लॉकडाऊन कधी घोषित होईल व वर्ण शासनाचा आणि केंद्र शासनाचा निर्णय कधी सांगता येणार नाही। त्यामुळे लॉकडाऊन जर घोषित झालं तर जनजीवन जे सुरळीत चालू असलेलं आहे ते परत अजून नाही का लोकांवर उपासमारीची वेळ येते। आणि परत उपासमारीची वेळ आल्यामुळे तर लोकांचा कोरोनामुळे नाही तर भूकबळी जाण्याची शक्यता जास्त आहे। त्यामुळे आम्ही आत्ताच जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की या गरीब लोकांना, जे मोलमजूर करून खाणाऱ्या लोकांना जीवनावश्यक वस्तूचा वितरण झाले पाहिजे। आणि लॉकडाऊन परत कधी घोषित होईल ह्याच्या सांगता येणार नाही, याचा कुठला नियम नाही। त्यामुळे शासनाने नाही का पहिला गरीब लोकांना अन्नधान्य वाटून त्यांना नाही का जीवनावश्यक वस्तूचे तातडीने वितरण करावे, अन्यथा भोगबळी जाण्याची शक्यता आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।